लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। निलंग्यात जनतेचा रोष भाजपवर, मतदानाच्या काही तास आधीच निवडणूक स्थगित, उद्या निलंगा बंदची हाक। बातमी निलंगा येथून। लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणुकीला मतदानाला अवघे 12 ते 14 तास शिल्लक असताना अचानक स्थगिती देण्याच्या निर्णयाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। निवडणूक आयोगाचा हा निर्णय अनाकलनीय, धक्कादायक आणि जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। गेल्या 9 ते 10 वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर होत नसल्याने सत्ताधारी मंडळी प्रशासनावर एकाधिकारशाही गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। पंचायत राज कायद्यानुसार प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका होणे अनिवार्य असतानाही तांत्रिक कारणे पुढे करून निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या, मात्र प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यातच आयोगाने पुन्हा अडथळे निर्माण केल्याची टीका होत आहे। राज्यातील 22 नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय आयोगाने एकाच वेळी घेतला असून त्यात रेहनापूरसह निलंग्याचा देखील समावेश आहे। विशेष म्हणजे निलंगा नगर परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत तयार होत असल्याचे संकेत असतानाच ही निवडणूक स्थगित झाली आहे। त्यामुळे जेथे सत्ताधाऱ्यांना पराभव निश्चित वाटतो तेथे निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। देशभरात सुरू असलेल्या मतदान चोरी प्रकरणी निवडणूक आयोगावर उठलेल्या वादळात आता नगर परिषद निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय हा आयोगाच्या स्वायत्ततेवर व निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असल्याचा सुगावा मिळत आहे। राज्यातील सत्ताधारी मंडळींनी नगर परिषदांवर ताबा मिळवण्यासाठी साम, दाम, दंड याचा वापर सुरू केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे। जिथे विजय अशक्य वाटतो त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्याची ही पद्धत लोकशाही विरोधी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या स्थानिक नागरिकांनी या घडामोडींविरोधात उद्या निलंगा बंदची हाक दिली असून वातावरण तापले आहे। आज इलेक्शन लड़ने के लिए तैयारी करे थे, जो उनका नुकसान हुआ है उसकी भरपाई का बाप करेगा क्या? लोकशाहीशी गद्दारी आहे, राज्य घटनेशी गद्दारी आहे, कायद्याशी गद्दारी आहे, नीतिमत्तेशी गद्दारी आहे, हरामखोरी आहे। बुट फाटेस्तोर निवडणूक आयोगाला मारलं पाहिजे या लायकीचा हा निर्णय आहे। कारण आदेश सुद्धा आता मी पत्रकार परिषदेत दाखवतो, हा नाही, हा या निवडणूक निर्णय अधिकाचा चिकड्या तहसीलदारचा आदेश आहे। 29ला जो आदेश काढला आहे तो सुद्धा एवढा हरामखोरीचा आहे, दुष्टपणाचा आहे। निलंगा नगरपालिका निवडणुकीची जी काही प्रक्रिया होती आणि जे कारण सांगितलं आहे की अर्ज माघारी घ्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही, तर ती सगळी प्रक्रिया पार पाडून ठरलेल्या मूळ प्रोग्रामप्रमाणे 26 तारखेला चिन्ह वाटप निलंगा नगरपालिकेत झालं होतं। त्याच्यामुळं कायद्यानं एकही कारण त्यांना आजची निवडणूक उद्याची रद्द करण्याचं, पुढं ढकलण्याचं कारण नव्हतं। केवळ नाटक करून आणि ह्या नाटकाचे भाग मुख्यमंत्री सुद्धा झाले। नेमकं 22 नगरपालिका रद्द झाल्या, त्याच्यात एक। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी सगीर मोमीन, जिल्हा प्रतिनिधी, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.